तुम्ही कधी असा चिकन खाल्लाय का जो तेलाशिवाय बनतो पण तरीही एकदम ज्युसी आणि माउथ वॉटरिंग लागतो? आजची ही रेसिपी पाहिल्यावर तुम्ही फ्राईड चिकन विसरून जाल. नमस्कार मंडळी, चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी आपल्याला लागणार अद्रक लसूण पेस्ट, धने पावडर, गरम मसाला, हल्दी, चिकन मसाला, मिरची पावडर, काली मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ. अर्ध्या लिंबूचा रस टाकून घ्या आणि थोडंसं पाणी टाकून हे सर्व मस्तपैकी मिक्स करून घ्या. त्यानंतर एक मोठं बाउल घ्या आणि आपल्याला लागणार आहे फ्रेश चिकन थिन पीस. इथे मी चिकन आधी स्वच्छपैकी धुवून घेतलेला आहे. आता आपण मसाला बनवलेला चिकन पीस वरती टाकून घ्या आणि हा मसाला चिकन पीसला मस्तपैकी लावून घ्या, जेणेकरून मसाला पीसला चिटकेल. ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. जितकं चांगलं मॅरिनेशन तितकं चिकन ज्युसी. आणि हे 30 मिनिट रेस्टसाठी ठेवा. जर वेळ असेल तर 1 तास ठेवलं तर टेस्ट अजून जबरदस्त येते. आता आपल्याला शिमला मिर्च काटून घ्यायची आहे, लंबी लंबी, आणि एक कांदा पण काटून घ्या. इथे मी शिमला मिर्च आणि कांदा लांब लांब काटून घेतला आहे. तुम्ही बारीक पण काटून घेऊ शकता. तसेच टोमॅटो पण काटून घ्या आणि आता कुकिंगला सुरुवात करूया. आता आपल्याला लागणार आहे स्टीमर भांड आणि त्यावर हिरवं मोठं पान ठेवून घ्या. तुम्ही केळीचं किंवा तुमच्याकडे असेल ते पान घ्या. त्यानंतर पानावरती टोमॅटो, कांदा आणि शिमला मिर्च टाकून घ्या. आता याच्यावरती मॅरिनेशन केलेलं चिकन ठेवून घ्या. इथे मी दोन्ही फिश ठेवून घेतले. 2 फिश स्टीम होण्यासाठी आरामात बसतात. आता गॅस पेटवून स्टीमरचं खालचं भांडं ठेवून पाणी टाकून घ्या. पाणी गरम झाले की त्याच्यावरती चाळणी ठेवा आणि झाकण ठेवून 30 ते 35 मिनिट स्टीम करा. आता आपलं चिकन शिजून तयार आहे. जर त्यातून ज्यूस येत असेल तर तुमचं चिकन परफेक्ट कुक झालं आहे. आणि बघा, आपलं गरमागरम स्टीम चिकन तयार आहे. आता मस्त सर्व करा. कांदा, टोमॅटो, लिंबू सोबत. हे तुम्ही हिरवी चटणी सोबत सुद्धा सर्व करू शकता. मस्त वरून ज्यूस टाकून घ्या. ज्यूस पण प्यायला खूप टेस्टी लागते. आणि वरून कोथिंबीर टाकून घ्या. जर तुम्हाला थोडासा स्मोकी आणि क्रिस्पी टेस्ट हवा असेल तर हे चिकन तव्यावर 2 ते 3 मिनिट हलकं रोस्ट करा. यामुळे बाहेरून क्रिस्पी आणि आतून ज्युसी टेक्स्चर मिळतो. जर तुम्हाला ही हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून अशाच भन्नाट रेसिपीसाठी संगीताज फूड वर्ल्डला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.